नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे श्रीराम नवमी निमित्त प्रसाद। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। प्रसाद बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर हे बघा, साहित्यामध्ये आहे रवा, 2 वाटी मी रवा घेतलेला आहे, 1 केळीचे तुकडे घेतलेले आहे आपण, साखर, काजू बदाम, तूप आणि खोबरेकीस। तर आता आपल्याला हा रवा घेतलेला आहे, रव्याला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि पॅन गरम करायला ठेवलेला आहे। छान पॅन गरम झालेला आहे। आता यामध्ये सोडणार आहे आपण तूप। छान 3 चमचे मी तूप घेतलेला आहे। तुपाला छान गरम होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये आपण रवा सोडूया। छान खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला रवा। तर हे बघा, छान खमंग आपण रवा भाजून घेतलेला आहे। गॅसचा पॉवर आपण कमी करून घेतलेला आहे आणि आता हा रवा आपण त्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर हे बघा, आपण पॅन मधून रवा काढून घेतलेला आहे। आता हे पुन्हा गॅसवर आपण ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे दूध। आपण 1 ग्लास दूध घेतलेला आहे, लागलं तर आपल्याला अजून आपण घेऊ शकतो। आता यामध्ये आपण 1 वाटी साखर सोडणार आहे। गॅसचा पॉवर आपण वाढवून दिलेला आहे। साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता यामध्ये आपण केळीचे काप टाकूया। विलायची, आणि हे काजू बदाम, हे सर्व साहित्य आपल्याला या दुधामध्ये सोडायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये रवा सोडायचा आहे आणि थोडंसं खोबरं थोडंच टाकलेलं आहे आपण यामध्ये, पूर्ण नाही। आता गॅसचा पॉवर मी कमी करते आणि हळूहळू यामध्ये आपल्याला रवा सोडायचा आहे। एकाच दिशेने आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तर हे बघा, छान मस्त आपण तयार केलेला आहे प्रसाद। आता आपल्याला याला थोडंसं 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि गॅसचा पॉवर आपला कमीच ठेवायचा आहे। तर हे बघा, 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण उघडून बघूया आणि मी गॅस बंद केलेला आहे। एकदम मुलायम, एकदम मऊ मऊ असा छान आपण प्रसाद तयार केलेला आहे। हे बघा, छान शिजलेला आहे। आता आपण याला उतरून घेऊया। आता या प्रसादाला आपल्याला या ताटामध्ये काढायचं आहे। आणि बघा, प्रसाद म्हटलं की तुळशीचे पान तर आलेच समजा। तर हे बघा, आता आपण तुळशीचे पान यावर ठेवलेले आहे आणि हा झाला श्रीराम नवमी निमित्त प्रसाद तयार। तर बघा, मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये प्रसाद तयार केलेला आहे। आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रसादामध्ये मी केळी टाकलेली आहे दुधामध्ये। तर तुम्हाला जर केळी आवडत नसेल तर तुम्ही न टाकले तरी चालेल। तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या नवमीला
तुम्ही प्रसाद तयार करून बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की हा प्रसाद खायला कसा झालेला आहे ते. तर हा व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय श्रीराम.